मंत्री माननीय नेता प्रताप सरनाईक साहेब यांच्या हस्ते या नवीन बस स्थानकाचे उद्घाटन होत आहे। वाईडला चला पाहिजे अन्ना करेक्ट ना फोन फुटवाले तुम्ही पाठीमागे जावा ना, तुम्ही ऐकत जावा, फोटो निघणार आमचा जाऊ द्या पण साहेबाचा फोटो काढा। धाराशिवच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या धाराशिवच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या अतिशय सुंदर अशा बसस्थानकाची वरिष्ठ लोकांना जबाबदार आगमन होत आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धाराशिव विभाग यांच्या वतीने महामंडळाचे आमचे पालक आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं स्वागत करण्यात येत आहे। धाराशिव नगरीत सुंदर अशा बस स्थानकाचे उद्घाटन सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपणा सर्वांचं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दिलगिरी व्यक्त करतो, कारण बऱ्याच वेळापासून आपण ह्या ठिकाणी आलेला आहात, परंतु सकाळी 8 वाजल्यापासून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी उपक्रम आणि काही कार्यक्रम आयोजित केले असल्या कारणानं आज ह्या ठिकाणी यायला उशीर झाला। परंतु 3 वाजताचं विमान असल्या कारणाने विमान थांबवून ठेवलेलं आहे। भाषण काही करता येणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। ज्या आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हे डिपो बनवण्यासाठी परिश्रम घेतले त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे या खात्याचा मंत्री म्हणून, कारण आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 मे ह्या महाराष्ट्र दिनी 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा जो आलेख जाहीर केला त्या आलेखामध्ये पहिल्या 5 मध्ये परिवहन खातं आहे याचा मला अभिमान आहे आणि त्या खात्याचा मी मंत्री आहे। त्यामुळे आमच्या ह्या सगळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही इथपर्यंत पोहोचलो। त्यामुळे आपल्या सर्व धाराशिवकरांना परिवहन मंत्री झाल्यानंतर आणि प्रामुख्याने ठाणे ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर ही माझी पहिली भेट आहे। अशा चांगल्या ज्या भेटी आहे त्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला पालकमंत्री आणि परिवहन मंत्री या नात्याने मिळत राहील। माझा ठिकाणी
आपण जो बोलवला आणि मला आमंत्रित दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.